नमस्कार, मी स्नेहा भालेराव भाले. मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे. सो मी विचार करत होते की मी पहिला व्हिडिओ नक्की कशाबद्दल टाकू, नक्की मी कशाबद्दल बोलू. तर मला जाणवलं की सगळ्यात पहिले जो व्हिडिओ आहे तो टाकला पाहिजे की नक्की स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट म्हणजे काय आहे. बरं, कारण की बऱ्याच वेळा मेन डिफिकल्टी ही आहे की नक्की पेशंट्सला कळत नाही की हा त्रास असताना ह्यांच्याकडे गेलं पाहिजे, तितका अवेअरनेस नाही आहे. म्हणून सगळ्यात पहिले मला सांगायला आवडेल की नक्की स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट काय आहेत. सो बेसिकली जसं 12वी नंतर CET देऊन MBBS, BA, MS, BHMS जसे कोर्सेस असतात, तसाच BSLP बॅचलर्स इन ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी असा कोर्स असतो. आणि त्याच्यानंतर मग पुढे मास्टर्स किंवा फर्दर एज्युकेशन घेऊ शकतात. तर हा कोर्स करून तुम्ही भाषा, वाचा आणि श्रवण हे 3 भागांमध्ये ज्या रुग्णांना त्रास आहे त्यावर उपचार देऊ शकतात. ओके, सो आता नक्की कोणत्या रुग्णांना उपचार देऊ शकतो, तर लहान मुलांपासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत जे काही त्रास आहेत, विकार आहे, त्याच्यामध्ये स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट काम करतात. जसं प्रीमॅच्युअर बेबी आहे, त्याला फीडिंग डिसऑर्डर आहे, किंवा लहान मुले आहे ज्यांना बोलताना वयाप्रमाणे ते बोलत नाही, किंवा बोलताना अडखळतात, किंवा बोलताना जसं आपण म्हणतो की बोबडेपणा आहे किंवा तोतलेपणा आहे. सो ह्या सगळ्यामध्ये स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्टचं काम येतं. ते उपचार करतात. तसंच मोठ्या व्यक्तींमध्ये सपोज जर आवाजाचा काही त्रास असेल, व्होकल नोड्यूल्स असेल, पॉलिप्स असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा आवाज आधीसारखा करण्यात स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट यांचा हात असतो. पण त्याच्यामध्ये पण डिपेंड असतं की त्रास कितपत आहे, कमी आहे की जास्त आहे. त्याच्यानुसार ENT आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट काम करतात. किंवा जसं आपण म्हणतो की पॅरालिसिसचा झटका आला आहे, किंवा काहीही मेंदूशी संबंधित काहीही त्रास असतील आणि ज्याच्यामुळे बोलणे म्हणजे वाचा किंवा भाषा किंवा गिळणं ह्या गोष्टी जर यांना त्रास झाला असेल, तर त्याच्यावर स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट काम करतात. सो तुम्हाला अजून याबाबतीत काही जाणून घ्यायचं असेल तर मला